नमस्कार मंडळी. IAS, पॅस, सास ही नावं ऐकून थोडं कन्फ्युजन होतं नाही का? पण काळजी करू नका. आज आपण हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, तेही एका पिझ्झाच्या उदाहरणाने. चला तर मग सुरू करूया. बरं, एक साधा प्रश्न आहे. पिझ्झा कधी ऑर्डर केलाय का? हो, केलाच असणार नाही का? आणि विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण ह्याच साध्या प्रश्नाच्या उत्तरात क्लाउड कॉम्प्युटिंगचं अख्खं रहस्य दडलेलं आहे. हो, खरंच. तर विचार करा, पिझ्झा मिळवण्याचे साधारणपणे 4 मार्ग असतात. पहिला, सगळ्यात किचकट, म्हणजे सगळं काही घरी बनवणं. याला आपण म्हणूया ऑन प्रेमायसेस. दुसरा मार्ग म्हणजे तयार साहित्य विकत आणणं, जे IAS सारखं आहे. तिसरा पर्याय, भाडेच्या किचनमध्ये जाऊन बनवणं. हे झालं पास. आणि चौथा, आपला सगळ्यांचा आवडता मार्ग, थेट डिलिव्हरी ऑर्डर करणं, म्हणजेच सॅस. ओके, चला तर मग आपल्या या पिझ्झा पार्टीतल्या पहिल्या मॉडेलबद्दल बोलूया. हे आहे IAS, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. इथे ना आपण स्वतःचा शेफ असतो. तर IAMS म्हणजे नेमकं काय? याचं पूर्ण नाव आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे पिझ्झाचं सगळं कच्चं साहित्य विकत आणण्यासारखं आहे. म्हणजे आपल्याला पीठ, सॉस, चीज, टॉपिंग्स सगळं मिळतं. पण ते एकत्र करून पिझ्झा बनवून ओव्हनमध्ये बेक करण्याचं काम मात्र आपलंच असतं. आणि इथेच जबाबदारीची गंमत आहे. बघा, AWS किंवा Azure सारखे जे मोठे क्लाउड प्रोव्हायडर्स आहेत ना, ते आपल्याला काय देतात? तर सर्व्हर, स्टोरेज, नेटवर्किंग म्हणजे किचनमधली सगळी मोठी उपकरणं. पण त्यावर कुठली ऑपरेटिंग सिस्टम टाकायची, कोणतं सॉफ्टवेअर वापरायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला डेटा कसा सांभाळायचा, हे सगळं आपल्यालाच बघावं लागतं. मग प्रश्न येतो की हे वापरतं तरी कोण? तर सहसा IT ॲडमिनिस्ट्रेटर्स आणि सिस्टम इंजिनियर्स लोक हे वापरतात, ज्यांना आपल्या सिस्टमवर अगदी बारीक सारीक गोष्टींवर पूर्ण कंट्रोल हवा असतो. त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. उदाहरणार्थ AWS, EC2 किंवा गुगल कम्प्यूट इंजिन हे IASचेच प्रकार आहेत. याचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट काय? तर संपूर्ण कंट्रोल. आपल्याला हवं तसं, हवं ते बदल आपण करू शकतो. पण मग याचा एक मोठा तोटा पण आहे. यासाठी खूप खोल टेक्निकल नॉलेज लागतं आणि मॅनेजमेंटची सगळीच्या सगळी जबाबदारी आपल्याच खांद्यावर येते. म्हणजे थोडं किचकट काम आहे. ओके, आयास कळलं. आता वळूया पुढच्या मॉडेलकडे, जिथे गोष्टी थोड्या नाही बऱ्यापैकी सोप्या होतात. हे आहे पास, म्हणजेच आपलं भाड्याचं स्वयंपाकघर. PPaaS म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. आता अशी कल्पना करा की आपण एका रेस्टॉरंटच्या किचनमध्ये गेलोय. तिथे सगळं काही रेडी आहे. ओव्हन, भांडी, गॅस, सगळं काही. आपल्याला फक्त आपली खास रेसिपी म्हणजे आपला कोड घेऊन जायचा आहे आणि आपलं ॲप्लिकेशन तयार करायचं आहे. सोपं आहे ना? इथे तर क्लाउड प्रोव्हायडर आपल्यासाठी अजून काम करतो. IASमधल्या सगळ्या गोष्टी तर तो देतोच, पण सोबत ऑपरेटिंग सिस्टीम आणि रनटाईमची पण सोय करून देतो. म्हणजे आपलं काम काय? फक्त आपल्या ॲप्लिकेशनवर आणि डेटावर फोकस करायचं. बाकी सगळी डोकेदुखी त्यांची. कमाल आहे. तर मग हे कोणासाठी आहे? हे खास डेव्हलपर्ससाठी बनवलं गेलंय, ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चरच्या कटकटीत अजिबात पडायचं नाहीये आणि फक्त आपलं लक्ष कोड लिहिण्यावर केंद्रित करायचंय. त्यांच्यासाठी पॅस म्हणजे एक वरदान आहे. हेरोकू, गुगल ॲप इंजिन ही याची काही लोकप्रिय उदाहरणं आहेत. याचा फायदा काय? तर ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रचंड वेगाने होतं आणि खर्चही वाचतो. पण हो, यात एक तोटाही आहे. आपल्याला IAS इतका कंट्रोल मिळत नाही आणि कधीकधी आपण एकाच प्रोव्हायडरवर अडकून पडू शकतो, ज्याला वेंडर लॉक इन म्हणतात. आणि आता येतोय तिसरा आणि आपला सगळ्यांचा लाडका प्रकार, सॅस. म्हणजेच पिझ्झा थेट आपल्या दारात हजर. सॅस म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. हे अगदी झोमॅटो किंवा स्विगीवरून पिझ्झा ऑर्डर करण्यासारखं आहे. आपल्याला किचनमध्ये जायचं नाही, साहित्य आणायचं नाही, काहीच नाही. फक्त ॲप उघडायचं, ऑर्डर करायची आणि गरमागरम पिझ्झाचा आनंद घ्यायचा. आणि सास कोण वापरतं? याचं उत्तर सोपं आहे, आपण सगळेच. आपल्याला कदाचित याची जाणीवही नसेल, पण आपण रोज सास वापरतो. जीमेल, नेटफ्लिक्स, झूम, स्लॅक, अगदी गुगल डॉक्ससुद्धा. ही सगळी सासचीच उदाहरणं आहेत. आपण फक्त सॉफ्टवेअर वापरतो, ते मागे कसं चालतंय याची आपल्याला अजिबात चिंता करायची गरज नसते. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आठवते, पूर्वी आपण सॉफ्टवेअरची CD विकत आणायचो. एकदाच मोठी रक्कम द्यायची, समजा ₹15,000 आणि ते सॉफ्टवेअर आपलं. पण आता जमाना बदललाय. आता आहे सॅस,
म्हणजे मायक्रोसॉफ्ट 365 सारख्या सर्व्हिसेससाठी आपण दर महिन्याला एक छोटीशी फी भरतो आणि आपल्याला सतत नवीन अपडेट्स मिळत राहतात. हाच तो बदल आहे. याचे फायदे तर अगदी स्पष्ट आहेत नाही का? काही इन्स्टॉल करायची गरज नाही, अपडेट्सची डोकेदुखी नाही आणि जगात कुठूनही वापरता येतं. पण काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे इंटरनेट कनेक्शन लागतंच. दुसरं, आपण फार काही बदल करू शकत नाही, म्हणजे कस्टमायझेशनला खूप कमी वाव असतो. आणि तिसरं, आपला सगळा डेटा त्या कंपनीच्या सर्व्हरवर असतो. तर आता आपल्या मनात प्रश्न असेल की या तिघांपैकी आपल्या गरजेसाठी नक्की कोणतं मॉडेल योग्य आहे. चला, या तिघांना समोरासमोर ठेवूनच बघूया. हा तक्ता बघा, सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. कंट्रोलच्या बाबतीत बोलायचं झालं तर IaaS सगळ्यात पुढे आहे आणि SaaS सगळ्यात मागे. टेक्निकल स्किलची गरज IaaS साठी सर्वात जास्त आणि SaaS साठी जवळजवळ 0 लागते. आणि खर्च SaaS मध्ये सर्वात कमी असतो. सेटअप टाईम तर SaaS मध्ये तात्काळ असतो, तर IaaS ला वेळ लागतो. सगळं काही आपल्या गरजेवर अवलंबून आहे. तर एक सोपी गाईडलाईन काय आहे? जर कोणी सिस्टम ॲडमिन असेल, ज्याला अगदी खोलवर कंट्रोल हवाय, तर त्यांच्यासाठी आहे IaaS. जर कोणी डेव्हलपर असेल, ज्याला पटापट ॲप बनवायचंय, तर त्यांनी पाहावं PaaS. आणि आपल्यासारखे सर्वसामान्य युजर्स, ज्यांना फक्त सॉफ्टवेअर वापरायचंय, त्यांच्यासाठी आहे SaaS. बघा, प्रत्येकाच्या गरजेनुसार एक मॉडेल तयार आहे. चला तर मग, या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे ते एकदा फायनल बघून घेऊया. आपली पिझ्झा ॲनॉलॉजी पुन्हा एकदा आठवूया, कारण ती सगळ्यात सोपी आहे. IaaS म्हणजे पिझ्झाचं साहित्य विकत आणणं. कंट्रोल पूर्ण आपला, पण मेहनतही आपलीच. PaaS म्हणजे रेस्टॉरंटचं किचन भाड्याने घेणं. रेसिपी आपली, पण बाकी सगळी तयारी त्यांची. आणि SaaS म्हणजे तयार पिझ्झा थेट ऑर्डर करणं. काही काम नाही, फक्त आनंद घ्यायचा. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा. IaaS, PaaS आणि SaaS मधला फरक हा नोकरीच्या मुलाखतींमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि आता आपल्या सगळ्यांना याचं उत्तर अगदी सोप्या भाषेत माहीत आहे. आता जाता जाता एक प्रश्न. यापैकी कोणता क्लाउड मॉडेल आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सर्वात जास्त वापरतो? जरा विचार करा